सांगली बायपास रोडवरील शहरी नाल्याजवळील बॅरिकेटिंगमुळे निर्माण झालेली वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका दूर करून रस्ता रुंदीकरण करणे तसेच नाल्यांमध्ये पाईपलाईन टाकून मुरुम भराव करून ये-जा करण्याचा मार्ग मोकळा करण्याबाबत सांगली बायपास रोडवरील शहरी नाल्याच्या ठिकाणी करण्यात आलेल्या लोखंडी बॅरिकेटिंगमुळे रस्ता अरुंद झाला असून या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी निर्माण होत आहे। तसेच शिवशंभू चौक ते कर्नाळ रोड हा रस्ता बंद असल्यामुळे बायपास रोडवर पुणे मुंबईकडे जाणाऱ्या बसेस तसेच इतर मोठ्या छोट्या वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यामुळे या अरुंद ठिकाणावरून वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून छोट्या मोठ्या वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। सदर ठिकाणी अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे। सदर परिस्थिती लक्षात घेता आपल्या विभागामार्फत सदर ठिकाणी तातडीने पाहणी व आवश्यक तांत्रिक तपासणी करून नाल्यामध्ये आवश्यक क्षमतेची पाईपलाईन टाकून त्यावर मुरुम व आवश्यक भराव करून ये-जा करण्यासाठी मार्ग मोकळा करावा। तसेच शक्य त्या प्रमाणात रस्ता रुंदीकरण करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती कायमस्वरूपी उपाययोजना करावी ही नम्र विनंती। सदर जागेची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभाग सांगली विभाग राजवाडा चौक येथील अधिकारी माननीय असीम मुलानी साहेब यांनी केली असून त्यांनी सदर नाल्याची साफसफाई करून देण्याची हमी दिली आहे। तसेच नाल्यासमोरील लोखंडी बॅरिकेडिंग बाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक ती कार्यवाही करण्याची हमी दिली आहे। त्यामुळे सदर ठिकाणी नाल्याची साफसफाई बॅरिकेडिंग बाबत योग्य निर्णय आवश्यक पाईपलाईन व मुरुम भराव तसेच रस्ता रुंदीकरणाची कार्यवाही तातडीने करण्यात यावी। नागरिक व वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा विचार करून भविष्यात कोणताही अपघात होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना त्वरित कराव्यात ही नम्र विनंती। नमस्कार, जय शिवराय, जय भीम। मी दलित महासंघ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व महाराष्ट्र राज्य संघर्ष समितीचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने आज आमच्याकडं एक परवा दिवशी रात्री अत्यंत दुर्दैवी घटना इथं आमच्या सांगली बायपास हायवेला घडलेली आहे। सांगली बायपास हायवेला परवा दिवशी रात्री एक युवक रात्रीच्या दरम्यान 11:30-12 दरम्यान पाऊस असल्या कारणामुळे जे बॅरिकेड लावलं आहे PWDनं, या बॅरिकेड त्याला दिसलं नसल्यामुळं त्याचा एवढा जोरात ॲक्सिडेंट झाला आहे। त्या मुलाची अत्यंत परिस्थिती बिकट आहे आणि त्या मुलाची परिस्थिती बिकट असताना सुद्धा आज त्या मुलाला दवाखान्याला उपचाराला तिची हालातीची परिस्थिती नाही आहे आणि संबंधित इथे जे PWDने जी पाईपलाईन केलेली आहे, जी संरक्षण कट्टा जो बांधला आहे PWDनं, त्या PWDनं ज्यावेळी बांधताना हे जे प्लॉटधारक होते पूर्ण प्लॉट मोकळा होता आणि ह्या बाजूला तुम्ही बघू शकता ह्या टायमाला ते प्लॉट सगळे विकले गेलेले होते। त्यावेळेला PWDनं अधिकाऱ्यांनी काय केले की संबंधित नाल्यावर एवढाच एक बॅरिकेड लावला आणि ह्या बाजूला ह्यो प्लॉटधारकांनी त्यांना संमती दिली की आम्ही ह्यो प्लॉट मोकळा आमचा आणि तुम्ही इथं संरक्षण तुम्ही कट्टा बांधू शकताय। पण आता इथं कंडिशन एवढी बेकार आहे, संबंधित आमचे जे छोटे व्यापारी आहेत, मिस्त्री लाईनचे काम करते, हातावरची पोट आहे, यांचा उदरनिर्वाह यांचा व्यवसाय या धंद्यावर होतो। आता या PWDच्या अधिकाऱ्यांनी व प्रशासनाने तिथं जी नाला आहे ही जी चर पाडल्या, या चरीतलं पाणी जाण्यासाठी नाल्याला जाण्यासाठी तिथं संरक्षण एक कट्टा बांधला आहे की जेणेकरून अपघात होऊ नये म्हणून। पण झाले उलटं, इथं उलटं अपघात वाढायला आल्यात। का तर रस्ता बारका आहे, रात्रीच्या वेळेला लाईट समोरची पडली तर डोळ्यावर पडल्यामुळे पुढच्याला काही दिसत नाही आणि येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पण तो फार मोठा प्रॉब्लेम आहे। तर आम्ही संबंधित अधिकारी जे असतील PWDचे आसिमभाई मुलानी यांना आम्ही बोलवून घेतलं। समक्ष तिने स्पॉटवर येऊन या जागेचा सर्वे केला। तिने आम्हाला आश्वासन असं दिलं की ही जी जागा आहे ही जागा आम्ही तुम्हाला पूर्ण स्वच्छ करून देतो आणि ही जी बॅरिकेड आहेत ही बॅरिकेड मी तुम्हाला काढून देऊ शकत नाही, कारण ही माझंही अंडरमध्ये येत नाही। माझे वरचे जे अधिकारी आहेत त्यांना मी कानावर घालतो आणि होईल तेवढं लवकरात लवकर तुम्हाला बॅरिकेड काढून द्यायची तिने आम्हाला हमी दिलेली आहे। आता संबंधित जे अधिकारी असतील आपले कार्यकारी अभियंता मिरजेतले व आपले राजवाडा चौकातले आज दुपारी जाऊन यांना आम्ही हे संघटनेच्या माध्यमातून यांना निवेदन देणार आहोत आणि संबंधित या प्लॉटधारक जे आहेत जे छोटे व्यापारी आहेत यांचा पण एक लिखित तक्रारी अर्ज आम्ही आहोत। आम्ही PWD आणि बांधकाम विभागाला आम्ही संघटनेच्या माध्यमातून अशी विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये हे लवकरात लवकर तुम्ही काढून घ्यावे आणि होणारे अपघात तुम्ही टाळावे।
जय हिंद जय महाराष्ट्र.